तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल कुलकर्णी. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजले बरोबर 7 आणि आता मी चालले देवाला. आता हे मला सत्यनारायणाची पूजा आणि हवन आहे, असे दोन विषय आहेत. आता बरोबर 7 वाजून असं दिसतंय 7 वाजून 12 मिनटं झालेत बरोबर. आणि आता आपल्याला जायचं आहे रावेतला मार्केटवरनं फुलं घ्यायची आणि मग जायचं आहे. मित्र इतर आपण घेऊन जायचे. तर आजच्या दिवशी थोडीशी गडबड आहे आणि मग नंतर एक आपली गोष्ट जी आहे, महत्त्वाची गोष्ट एक आलेली आहे बाहेरच्या देशातनं, ती बघायला जायचं आपल्याला. तर बघत का होतं त्याच्या व्हिडिओमध्ये मजा येणार आहे. सुरू करत आपल्या व्हिडिओला. आता आपण चाललोय मार्केटमधनं आपल्या उद्योगाच्या ठिकाणी. उद्योग आहे रावेतला. आता मार्केटला आहे. ॲक्च्युली उशीर झाला आपल्याला जाण्याकरता. आज मार्केटला जास्ती महाग फुल होती. मी विचारलं होतं त्यांना का महाग होती, तर काय 2-3 जण जे हिंदी बोलणारे त्यांना काही समजलं नाही किंवा त्यांना काही सांगता नाही आलं. खरं ॲक्च्युली उद्या 22 तारीख, परवा 23 तारखेला हनुमान जयंती, पण त्याच्या आधीच 2 दिवस फुलं महाग होतात मार्केटला. त्यामुळे आता बहुतेक हे फुलं 23 तारखेपर्यंत महाग राहतील, नंतर मग परत स्वस्त होते. जेव्हा महाग फुलं तेव्हा रांगोळी छोटी येते आपली, जेव्हा फुलं स्वस्त तेव्हा रांगोळी भरपूर मोठी येते. असा विषय सगळा आहे. तर आता इथून जायचं चिंचवडला आणि आता इथून जाण्याकरता 35 मिनटं लागतील अजून. आज रविवार असल्यामुळं, सुट्टीचा दिवस असल्यामुळं काही टेन्शन नाही. लवकर आपण त्या ठिकाणी पोहोचतोय. बघत काय होते जेव्हा आपण उद्योगाच्या ठिकाणी. आज आहे सत्यनारायणाची पूजा आणि गृहप्रवेश आणि हवन छोटंसं ग्रहांचं. कांताय नमः. नमस्कारान् समर्पयामि. तुळजाभवान्यै नमः. ते समर्पयामि. चल. ब्रह्मण्यदेवाय गो ब्राह्मणहिताय च जगद्धिताय कृष्णाय कर्मण्य विघ्नमस्तु दीर्घायुष्यमस्तु साक्षात्पाणिः. होऊन जाऊ दे. मनातील द्वेष क्लेश भावना निघून जाऊ दे. अशा आपण देवाकडे मागण्या मागतो. तर मनामध्ये असतो म्हणत राहायचं आणि कामनामध्ये पाणी सोडत राहायचं. अस्मिन कर्मणे शांतिरस्तो पुष्टिरस्तो तृप्तिरस्तो वृद्धिरस्तो वर्षेन्द्रियेणाभिषिञ्चामि अमृताभिषेकोऽस्तु शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु स्वस्तयानन्दारक्षमरिष्टनेमिं महद्भूतं वायसं देवतानाम् असुरकिरमिन्द्रसकं समत्सो बृहद्दिशो नाम विवारुहेम अभवमुचमाङ्गिर सङ्गयन् स्वस्त्यात्रेयं मनसा भक्तवत्सलाय नमः. ईश्वरमूर्तये नमः. एकपदे नमः. श्रीसुलोचनाय नमः. ज्येष्ठश्रेष्ठ प्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वर विक्रमी धनमे मेधाय विक्रमक्रमः अनुत्तमो दरार्षकृतुलाक्रमान् तमोरि सर्व पापग्नं प्रद श्रीवाकरं सूर्याय नमः स्वाहा. जपाकृतम संकाशं काश्यपेयं वर्जं तमोरि सर्व पापग्नं प्रद श्रीवाकरं. इथे समोर आहे. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत आपला हा जो कार्यक्रम आहे सत्यनारायण आणि नवग्रहांचं हवन केलं. आता आम्ही ते पाहायला आता ते करून फोन आला एक माणसा, ते फोन उचलतो मग बोलतो.
मित्रांनो आता आपण रावेत मध्ये आहोत. रावेतच्या इथं आपल्याला येते कोंडव्याला आणि तिथं आपल्याला आहे एक सत्यनारायणाची पूजा आणि गंगा पूजन आणि हवन असा मस्त कार्यक्रम आहे. छान हा कार्यक्रम, असे कार्यक्रम मला आवडतात करायला आणि हा कार्यक्रम तिथं आहे. इथं पण एक सत्यनारायणाची पूजा आणि हवन आपण केलं ग्रहांचं. तर मी खरं विचार करता असेच कार्यक्रम करतो, परंतु आता काही वेळेला आपले मुहूर्त असतात त्यावेळेला मग आपल्याला वास्तुशांत वगैरे हे तुम्ही पाहता, पण आज तुम्हाला हे पाहायला मिळालं. आता इथून पुढचे 2 महिने तुम्हाला असे कार्यक्रम पाहायला जास्त मिळतील. तर आता बाकी आता आपण चिंचवडला आहोत. आपले गुरुजी अवधूत आज आहे त्यामुळे तो गाडी चालवतोय. खूप दिवसात आला आहे, तर त्याच्या भावाकडे असतो लांब काय खेडेगाव आहे तिकडं असतो, तिकडनं जातो. तर आज आपल्याकडं आणि आज आपलं लोकेशन जे आहे ते 51 मिनिटाच्या अंतरावर आपण आहोत. तर यजमानांना म्हटले लवकर येऊ त्यांना लाईव्ह लोकेशन पाठवले. बघूयात बाकी काय होतंय, जाऊयात तिकडं. आणि आजच्या दिवशी खूप मजा येणार आहे. आज आपण कुठेतरी बाहेर पण जाणार आहोत एक ठिकाणी त्या ठिकाणी. तर बघूयात पुढच्या गोष्टी पुढं. आता आपण जाऊ पुढं. बोला वासुदेवाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम पुंडरे ओम मे नमः स्वाहा. इंद्राण्ये नमः स्वाहा. आपण पाहू शकता आज गुरुजींनी त्यांचा सिंगापूरहून आणलेला ड्रोन अनबॉक्सिंग करतायत. तर मित्रांनो आता आपण ड्रोन आकाशामध्ये उडवला. कारण हा ड्रोन आपल्याला जे आहे आता त्याच्यात तुम्ही प्रशिक्षण घेणार आहे थोड्या दिवसात आणि मग अजून बऱ्याच गोष्टी करायच्या. तर आपण चालल्या आता बाहेर थोडंसं ड्रोन घेतला तेव्हा काहीतरी गोष्टी घ्यायला लागलं, खायला पण आणि हे सगळे आपले बॅचलर सगळे माणसं समोर कॅमेरा प्लॅन करून राहिला तो मनोबत. बऱ्याच दिवसापासून गुरुजींची इच्छा होती आणि मला वाटतं आमचे मित्र कपिल देशपांडे सिंगापूरला गेले आणि त्यांनी खास आठवणीने जाऊन त्याच्याकरता ड्रोन आणला. धन्यवाद तुमचे मनापासून, कारण एखाद्याचं स्वप्न पूर्ण करणं महत्वाची गोष्ट आहे. गुरुजी वगैरे सांगितलं पण त्यांनी आणला ते म्हणतो तुम्ही मी जोर जबरदस्ती केली ना. चलो बाबा चहा पिऊ. तर मित्रांनो आता आपण गाडीमध्ये CNG भरला आणि आता मी चाललोय परत माझ्या घराकडं. तर आज ॲक्च्युली आजचं दिवसभर काम झालं, जाऊ शकतो आजचे दिवसभर काम झालं आणि त्यानंतर मग मला गाडी CNG भरायला वेळ नाही मिळाला. त्यानंतर मी ड्रोन आज घेतला. सगळ्यात माझं मोठं स्वप्न पूर्ण झालं. ड्रोन घेतला. इतके दिवसापासून मी भरत होता ड्रोन घ्यायचा आहे. तो आज पूर्णत्वाला गेलं. आता काही दिवसात ड्रोनचे शॉट्स तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या ह्या चॅनलवर.